हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं. तर आज मी तुमच्यासोबत बेडशीट्स हॉल व्हिडिओ शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी ना मी काही बेडशीट परचेस केलेल्या, ऑनलाईन परचेस केलेल्या आहे. एक आहे ती मिशोवरनं घेतलेली आहे आणि दोन ज्या आहेत त्या फ्लिपकार्टवरून किंवा अमेझॉनवरून, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण त्यावरूनच घेतलेल्या आहेत. आणि 3 बेडशीट मी मागवलेल्या होत्या, पण त्यातली एक मला रिटर्न करावी लागली. म्हणजे दोन मी माझ्या बेडसाठी मागवलेल्या होत्या आणि एक जी आहे ती माझ्या मुलाच्या बेडसाठी मागवलेली होती. पण झालं असं की माझी जी बेडशीट आहे ना ती साईज मध्ये थोडा इश्यू झाला आणि एकतर साईजचा प्रॉब्लेम होता आणि दुसरं म्हणजे की त्यावरती जी डिझाईन होती ना त्यामध्ये कलरचे स्टेन होते, खूप होते. सो त्याच्यामुळे मला ती रिटर्न करावी लागली. पण मला ती खूप आवडलेली होती, सो त्याच्यामुळे मी ती परत म्हणजे मागवणार आहेच. थोडं साईज मोठी घेणार आहे आणि ती पण मागवणार आहे. पण आता ज्या दोन बेडशीट्स आहेत ना तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दोघही कॉटनच्या बेडशीट आहेत. तर एक एक करून मी दाखवते तुम्हाला. तर सर्वात पहिली जी बेडशीट आहे जी मी माझ्या या बेडसाठी म्हणजे डबल बेडसाठी मी घेतलेली आहे तर ती आहे ही पिंक कलरची बेडशीट आहे. पिंक आणि त्याच्यामध्ये ना ब्लॅक कलरची पण अशी डिझाईन आहे. ती मी पूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला दाखवेलच की कशी दिसते ते. आणि मध्ये मध्येच ना असं ग्रे कलर म्हणजे लीफ आहे आणि असं ग्रे कलरचे लीफ आहेत, छान अशी डिझाईन आहे. सो पिंक वरती हे कॉम्बिनेशन खूप सुंदर असं उठून दिसतंय. आणि खूप कधीपासून माझ्याकडे ही रेड कलरची बेडशीट आणि एक दुसरी होती ना ती पण थोडंसं म्हणजे पिंक नाही म्हणता येणार पण थोडं पिंक शेड मधलीच होती. पण हा कलर जेव्हा मी बघितला ना तर मला खूप आवडला. एकतर वॉलला आणि जे फर्निचर आहे तर त्याला पण एक थोडंसं परफेक्ट मॅच होतंय. सो म्हटलं चला यावेळेला थोडा वेगळा कलर घेऊया. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की डबल बेडशीट आहे आणि दुसरं म्हणजे की कॉटन आहे, प्युअर कॉटनची बेडशीट आहे आणि इलास्टिक फिटेड आहे. तर इलास्टिक फिटेड म्हणजे काय की आपण नॉर्मल ज्या बेडशीट घेतो ना तर ते साईडने आपल्याला टक करायला खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे काही आपण बसलं उठलं किंवा झोपल्यानंतर ना ती बेडशीट पटकन निघून जाते. मग सारखं सारखं आपल्याला ते व्यवस्थित करावं लागतं आणि ज्यांच्या घरात मुलं असतील ना त्यांच्या घरात तर हा प्रॉब्लेम खूप होतो. म्हणून माझं कधीच सुरू होतं की एक थोडंसं इलास्टिकच्या जे बेडशीट आता आलेल्या आहेत तर त्या आपण परचेस कराव्या आणि बघावं की त्या कशा म्हणजे यूज होतात ते. तर ही बघा अशी चारही साईडने याला इलास्टिक असते म्हणजे की आपल्या बेडच्या म्हणजे मॅट्रेसला चारही साईडनं ते व्यवस्थित टक होणार आणि मग इकडे तिकडे हलणार नाही, व्यवस्थित सेट होणार. सो त्याच्यासाठी तर कॉटन आहे, पिंक कलर आहे, इलास्टिक फिटेड आहे आणि डबल बेडशीट आहे. आणि याच बेडशीट सोबत ना म्हणजे खूपच सुंदर वाटते. कलर तर खूप सुंदर आहेच पण त्याच्यासोबत ना कॉटन पण म्हणजे आहे, मिक्स कॉटन नाहीये. कारण आधीची जी मी एक मागवली होती ना त्यामध्ये मला थोडंसं मिक्स वाटत होतं, म्हणजे जे मटेरियल आहे ना तर ते मला मिक्स वाटत होतं. पण हे प्युअर कॉटन आहे. आता बघूया म्हणजे यूज केल्यानंतर मी दोघही बेडशीटचे रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. म्हणजे यूज केल्यानंतर जेव्हा वॉश करेल ना तेव्हा, कारण बरेचसे कॉटन जे असतं ते काही दिवसानंतर श्रिंक होतं. तर बघूया आता हे कॉटन कसं निघतं ते. पण सुंदर आहे आणि कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे. आता टाकल्यानंतर कसं दिसेल माहित नाही. आता याच्यानंतर याच्या सोबत ना 2 पिलो कव्हर्स आलेली आहेत आणि पिलो कव्हर्स पण मस्त आहेत. म्हणजे हे बघा पूर्ण बिग साईजचे आहेत, कारण आता जे पिलो आहेत ना माझे ते मोठे आहेत. सो हे परफेक्ट त्याच्यामध्ये बसत आहेत, कारण मी आल्या आल्या ते सगळं व्यवस्थित चेक केलं आणि घालून पण बघितलं. तर हे व्यवस्थित फिट होत आहे आणि 2 पिलो कव्हर्स आलेले आहेत. सो ही बेडशीट तर मला खूप आवडलेली आहे, कारण टाकून बघितली होती मी एकदा, तर खूप सुंदर लुक येतंय. तर आता तुम्हाला पण ही दाखवते मी की टाकल्यानंतर कशी येते. आणि याची प्राइस विचाराल तर मला 400च्या आसपास होती, कारण ऑनलाईन जेव्हा आपण परचेस करतो तर त्याची जी प्राइस असते ना ती कमी जास्त होत असते. आणि मी ही सेलमध्ये घेतली होती आता जेव्हा सेल आला होता त्यावेळेला. सो याची प्राइस नक्कीच 350 ते 400च्या मध्येच होती मला मिळालेली. तर यस, छान आहे. म्हणजे 400 मध्ये बेडशीट मिळते, डबल बेडशीट, आणि ते सुद्धा 2 पिलो कव्हर, तर बेस्टच आहे. सो आता हे टाकल्यानंतर कशी दिसते ना ते मी तुम्हाला दाखवते. आता दुसरी बेडशीट आपण बघूया. तर दुसरी जी बेडशीट आहे ना ती सोहमच्या बेडसाठी घेतलेली आहे. तर ऍक्च्युली त्याचा बेड जो आहे ना तो आम्ही कस्टमाइज करून घेतलेला आहे. तर तो अगदी डबल म्हणजे किंग साईज पण नाही आणि क्वीन साईज पण येत नाही, अगदी मधली साईज आहे. तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम काय होतो की क्वीन साईजचे मागवली ना तर तरी सुद्धा ती थोडीशी ना मोठी येते.
म्हणजे आता ही जी बेडशीट मी मागवलेली आहे ना, हिला पण मी टाकून बघितली तर थोडीशी एका साईडने ती मोठी होते, तर थोडं ऍडजस्ट करावं लागते कारण परफेक्ट साईजची तर मिळणारच नाही. आणि ही सुद्धा कॉटनची बेडशीट आहे, पण याच्या कापडमध्ये आणि आधीची जी दाखवली ना त्याच्या कापडमध्ये मला थोडासा फरक जाणवते. ती थोडीशी थिक कॉटन वाटते, हे थोडंसं म्हणजे थिन वाटतंय मला. पण बघूया आता धुतल्यानंतर कसं निघते ते. आणि याची ना थोडीशी डिझाईन जी आहे ना ती वेगळी घेतलेली. हे बघा, ऍक्च्युली ही बेडशीट सोमने सिलेक्ट केलेली. मी 2-3 सिलेक्ट केल्या होत्या, त्यातली सोमला ही आवडली. त्याच्या बेडरूमच्या अकॉर्डिंग ही खूप सुंदर दिसत होती, सो ही घेतलेली आहे. कलर म्हणाल तर 2-3 कलर एकत्र आहेत. एकदम असा लाईट पिंक कलर किंवा गाजरी कलर म्हणू शकतो आपल्याला. आता कॅमेऱ्यामध्ये ते दिसत नाहीये व्यवस्थित, पण ते तसं आहे. त्यामध्ये मध्येच ग्रीन कलर आहे, म्हणजे अगदी हलकासा ग्रीन शेड आहे. आणि इकडे मागच्या साईडला ना डार्क ग्रीन कलर आहे बघा असं. आणि असा लाईन लाईन मध्ये डिझाईन आहे आणि फुल्ली इलास्टिक आहे. ही पण इलास्टिक आहे कारण सोमच्या बेडरूमसाठी तर मला म्हणजे इलास्टिकचीच हवी होती, कारण सोम जेव्हाही बसतो उठतो ना तेव्हा ते पूर्ण बेडशीटच काढून घेतो. सो त्याच्यासाठी ही बघा चारही साईडने छान इलास्टिक आहे, कॉटन आहे, क्वीन साईजची आहे. आणि ही पण सेम त्याच प्राइस मध्ये मिळालेली आहे मला. ती 350च्या आसपास आहे बहुतेक, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये. आणि त्यासोबत सुद्धा 2 पिलो कव्हर्स आलेले आहेत आणि पिलो कव्हर्स पण छान आहेत, म्हणजे मोठे आहेत. हे बघा, साईज खूप छान आहे पिलोची आणि कपडा तर मस्तच आहे आणि टाकल्यानंतर खूप सुंदर दिसते. आता मी टाकून दाखवते तुम्हाला. ऍक्च्युली आल्या आल्याच मी जसं सांगितलं की टाकून बघितलेली होती, कारण परफेक्ट साईज होते नाही होते त्यासाठी. कारण एक्सचेंज करायचं झालं किंवा रिटर्न करायची झाली तर मग जी काही मुदत दिलेली असते त्यामध्येच ते परत करायचं असतं म्हणून. सो ही बेडशीट पण खूप मस्त दिसते. आणि जसं मी म्हटलं की त्याच्या बेडरूम मध्ये ना जे कलर कॉम्बिनेशन आहे त्यानुसार ही परफेक्ट जात आहे, तर खूप सुंदर दिसते. आता फक्त धुतल्यानंतर ते श्रिंक व्हायला नको मला याचंच वाटतं, कारण कॉटन असल्यामुळे थोडंफार श्रिंक होतं. पण मग कलरचा पण इश्यू होतो बऱ्याच वेळेला ना, कलर पण जातात. तर आता ही जी फर्स्ट वाली दाखवली पिंक, ती तर एक कलर असल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होत नाही. पण ही अशी असली ना, म्हणजे अर्धा लाईट कलर आणि खालच्या साईडला डार्क कलर आहे. सो असं असलं ना तर मग एक धुतल्यानंतर त्याचे स्टेन एकमेकांना लागण्याची थोडीशी शक्यता असते. पण मला वाटत नाही हे बघितल्यानंतर की याचा कलर जाईल. म्हणजे असंही आपण पहिल्यांदा धुतो तर थोडं मिठाच्या पाण्यात वगैरे धुतो, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम होत नाही. पण बघूया आता कसं टाकल्यानंतर कशी दिसते ते. आणि सोहमच्या आवडीची आहे. तर या 2 बेडशीट मी घेतलेल्या आहेत. आणि जसं मी म्हटलं की तिसरी बेडशीट मी घेतलेली होती, ती मला प्रचंड आवडलेली होती, पण फक्त साईजचा इश्यू आणि स्टेनच्या याच्यामुळे मला ती परत करावी लागली. पण ठीक आहे, कारण आता सणवार येणारच आहे. आणि सणवार म्हटले तर जसं आपण स्वतःला प्रिपेअर करतो, तर घरातली म्हणजे घराच्या सजावटीसाठी सुद्धा आपल्याला थोडं प्रिपेरेशन करावंच लागतं. सो त्यासाठी पण. आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की आता नवीन बेडशीट्स काहीतरी घ्याव्या, कारण ही बेडशीट आणि याच्या जोडीची बेडशीट मी खूप कधीपासून वापरते. सो आता तर एकच घेतली. मी म्हटलं आधी ही वापरून बघूया की कपडा वगैरे कसा आहे काय आहे, आणि त्यानंतर मग आणखी मी बेडशीट काही परचेस करणार आहे. सो चला आता या दोघंही बेडशीट मी तुम्हाला दाखवते टाकून, की टाकल्यानंतर त्याचा लुक कसा येतोय ते. चला मग बघूया.
की बेडशीट टाकल्यानंतर तिचा लुक खूप सुंदर येतोय. व्हिडिओमध्ये ऍक्च्युली थोडंसं जे कलर्स आहेत ना ते थोडे लाईट दिसत आहेत, पण असं बघायला ना खूप सुंदर कलर दिसत आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान वाटतंय. आणि इलास्टिक असल्यामुळे ना प्रॉपर चारही साईडने फिट झालेली आहे, व्यवस्थित फिट झालेली आहे. पिलो पण व्यवस्थित आहेत. तर मला तर खूप छान म्हणजे आवडलेली आहे. आता फक्त हिला धुतल्यानंतर बघूया आणि त्यानंतर मग नेक्स्ट मी परचेस नक्कीच करणार आहे. आणि सोहमच्या बेडरूम मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर खूपच सुंदर दिसते ती बेडशीट पण तेच आहे की जसं मी म्हटलं की थोडं साईजचा प्रॉब्लेम असणार आहे, तर ती थोडीशी मोठी होत आहे. तर एका साईडने व्यवस्थित फिट होते, म्हणजे 3 साईडने व्यवस्थित फिट होते आणि चौथ्या साईडने मला थोडीशी तिला एक्स्ट्रा दाबावी लागते साईडने. तर असं होतंय, पण ते तर होणारच होतं कारण त्या बेडची साईज थोडीशी ऑड आहे त्यामुळे. पण ती पण खूप सुंदर दिसते आणि असं प्रत्यक्षित बघायला ना थोडंसं कलर डार्क वाटतंय आणि व्हिडिओमध्ये थोडंसं लाईट वाटत आहेत, पण दिसायला खूप छान दिसतंय. तर दोघंही बेडशीट मला खूप आवडलेले आहेत. तर असं ह्या 2 बेडशीटचा रिव्ह्यू मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर तुम्हाला यापैकी कुठली बेडशीट आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लवकर भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.